18 डिसेंबर 2025 हा दिवस बांगलादेशच्या इतिहासातला सर्वात काळा दिवस म्हणून ओळखला जाईल। पण या सगळ्या गोंधळात एका माणसासोबत जे घडलं ते पाहून काळजाचा थरका पुढे। तो माणूस म्हणजे दीपू चंद्रदास। अरे त्याला फक्त मारलं नाही तर त्याला जिवंत जाळलं। आज आपण याच दीपूबद्दल बोलणार आहेत आणि हे सुद्धा पाहणार आहेत की ज्या देशाकडे एक वेळचं खायला अन्न सुद्धा नाही, जो देश आर्थिक भिकेला लागलाय, ते ही असली राक्षसी वृत्ती नेमकं आली कुठून। दीपू चंद्रदास एक साधा माणूस होता। तो आपल्या कुटुंबाचा एकमेव आधार होता। पण त्या दिवशी त्याला ढाकाच्या रस्त्यावर शेकडो लोकांनी घेरलं, कारण तो एक हिंदू होता। सर्वात आधी जमावानं त्याला खाली पाडलं, लाथाबुक्क्यांनी त्याला तुडवलं। दीपू जमिनीवर पडला होता, त्याला रस्त्याने ओढलं जात होतं। त्याच्या शरीरात जीव सुद्धा उरला नव्हता, तरी इथे नराधम थांबले नाहीत। कुणी त्याच्या अंगावर उड्या मारत होतं तर कुणी त्याला शिव्या देत होतं। आणि हद्द तर तेव्हा पार झाली तेव्हा त्या मेलेल्या माणसाला त्यांनी झाडाला जिवंत लटकवलं आणि आग लावून दिली। अरे कसलं आंदोलन, हा कसला न्याय। दीपूचा गुन्हा फक्त एवढाच होता की तो त्यावेळी तिथे होता आणि त्याची ओळख त्यांच्या राजकारणात काही बसत नव्हती। हे सगळं सुरू झालं उस्मान आदिच्या मृत्यूनंतर। तो उस्मान आदी जो भारताविरोधी गरळ ओकायचा, तो मेल्यावर त्याच्या समर्थकांनी असा धुमाकूळ घातला, त्यांना समोर दिसेल तो माणूस त्यांना शत्रू वाटू लागला। त्यांनी दीपूला लक्ष केलं, कारण हादीच्या हत्येचा बदला घेण्याच्या नावाखाली त्यांनी एका निष्पाप दीपूचा बळी घेतला। आर्थिक डब घायला आलेला बांगलादेश, आता जर बांगलादेशच्या खिशाकडे बघा, तिथे महागाई आसमानाला भिडली। सामान्य माणसाला 2 वेळचं जेवण सुद्धा मिळणं एकदम कठीण झालंय। परकीय चलन सुद्धा त्यांच्याकडचं संपलंय। बांगलादेशची तिजोरी आता रिकामी होत चालली आहे। आयात करायला सुद्धा पैसे नाहीत। उद्योगधंदे जर एकदम ठप्प आहे। ज्या गारमेंट सेक्टरवर हा देश चालतो तिथे सुद्धा संप आणि जाळपोळीमुळेच काम सुद्धा बंद पडलंय। बेरोजगारी, तरुण मुलांच्या हातात सुद्धा काम नाही, म्हणून ते रस्त्यावर उतरून हातात दगड आणि पेट्रोल बॉम्ब घेत आहेत। जेव्हा देशाची अर्थव्यवस्था इतकी कोसळते आणि लोकांच्या पोटात भूक असते, तेव्हा असे देश कट्टरतेकडे वळतात। बांगलादेशात नेमकं हेच होतंय। भूक विसरण्यासाठी त्यांना धर्म भारताविरोधी अफूचं इंजेक्शन दिलं जाते आणि याच इंजेक्शनाच्या नशेत त्यांनी दीपूसारख्या माणसाला जिवंत जाळलं। ज्या भारतानं 1971 मध्ये या देशाला जन्म दिला, आज तिथेच भारताच्या नावाने खडे फोडले जात आहेत। आलो आणि डेली स्टार सारख्या पेपरच्या ऑफिसला आग लावली जाते। भारतीय उच्चायुक्तेच्या घरावर हल्ले होत आहेत। अरे जर भारत नसता तर हा देश कधीच नकाशावरून मिटला असता। हे लोक विसरले, दीपूला जाळणारे हे विसरले की ज्या आगीत ते ज्याला जाळत आहेत त्याच आगीत त्यांच्या देशाचं भविष्यही जळून खाक होत आहे। दीपू तर गेला, त्याच्या कुटुंबाचा आधार संपला, पण प्रश्न हा आहे की ही आग कधी विझणार। मोहम्मद युनूस यांचं सरकार फक्त बघायची भूमिका घेते। जर बांगलादेशातील सामान्य जनतेनं आणि तिथल्या सरकारनं ही कट्टरता थांबवली नाही तर हा देश आर्थिक संकटात तर बुडेलच, एक दहशतवादी देश म्हणून ओळखला जाईल।